शेतकरी बांधवांनो, आपल्याला नमस्कार। आज आहे 4 नोव्हेंबर 2025। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक सध्या कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि तो बाजारभाव नेमके काय मिळत आहेत आपल्यासोबत आज सकाळी व्यापारी देखील आहे, शेतकरी आहेत। बघूया काय भाव मागतायत आणि बाजारभाव काय मिळतोय। शेवटी शेतकऱ्याच्या टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे झाले। बरोबर साहेब, नमस्कार। नमस्कार सर, आज काय परिस्थिती हायब्रिड आहे 300 काय बाजारभाव वाढण्याची शक्यता? बाजार वाढतील, चांगली माल आहे बाजार वाढतील, चांगले माल आले तर बाजारभाव वाढतील। शेतकरी बांधवाला अपेक्षा आहे बाजारभाव अधिकचा मिळावा। साहेब नमस्कार। नमस्कार। साहेब, आज काय बाजारभाव आहे? आज आहे 200 पासून 350 आणि गावठी टोमॅटो गावठी आहे 300 नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज 4 नोव्हेंबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव, साऊ या व्हरायटीला बाजारभाव 300, 350, 350 आहे असं म्हणतायत। परंतु या ठिकाणी माल कमी आहे, व्यापारी बांधव फिरकत नाही। साहेब नमस्कार। सर, काय परिस्थिती आज? 350 सावा मेघदूत, आर्यमान 108 सर्व व्हरायटी चांगले नवीन माल जे 250 ते 300 रुपये सर्व व्हरायट्या। आणि साऊला 5-25 रुपये चांगल्या मालाला, चांगल्या मालाला। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज 4 नोव्हेंबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव चांगल्या प्रतीचे जर माल असेल तर 250-350 रुपयाचा बाजारभाव आहे असे व्यापारी बांधव सांगतात। भाऊ नमस्कार। नमस्कार। कुठून आले? ब्राह्मणवाडा। कुठली व्हरायटी घेऊन आले? मेघदूत आहे। काय भाव मागतात? अजून नाही आले। अच्छा, कोण आले? आत्ताच आले। बरोबर, ठीक आहे। आता आपल्यासोबत एका गाडीमध्ये टोमॅटो विक्रीला घेऊन आलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया। इथं अमित शेठ पण आहे, अमित शेठशी पण बोलूया। हो नमस्कार। कोणाचे टोमॅटो? टोमॅटोला मालक नाही का? साहेब नमस्कार। ही गाडी कोणाची? अशा गाडीला मालकच नाही, हरकत नाही। तर आपण नमस्ते नांगेड साहेब नमस्कार। आज 4 नोव्हेंबर 2025 काय टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटो आज हायब्रिड झाले 300-350 रुपये, हायब्रिड 300-350 आणि साऊ 200-250-300। साऊच्या बाजार कमी झाले? साऊचे बाजार कमी झाले। कशामुळे? साऊ थोडस मार्केटमध्ये वाढलेलं आहे आणि hybrid साऊची प्रमाण लागवड कमी आहे। आहे। बरं, आपण पाहतोय जनरली साऊ या व्हरायटीला बाजारभाव जास्त असतो, परंतु साऊची आवक कमी झाल्यामुळे 200-250 रुपयाचा बाजारभाव आहे। आणि मेघदूत, आर्यमान 108 या व्हरायटीला बाजारभाव थोडेसे अधिकचे मिळत आहेत असं व्यापारी बांधव सांगतायत। सध्या आवक खूप कमी आहे, परंतु व्यापारी इकडे फिरकत नाही। व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांची लुटमार करू नका अशी अपेक्षा आहे। नमस्कार दादा, कुठून आले? शिरूर। कुठली व्हरायटी? साऊ। काय भाव मागतात? अजून मागितलीच नाही, मागितलीच नाही। किती लागवड आहे दादा? एकरभर। यंदाचा सीझन कसा गेला? सीजन फार लॉसमध्येच गेले आपलं। लॉसमध्येच गेला। काय पुन्हा तर टोमॅटो लागवड करायची पुढच्या वर्षी? करायला लागलं नाही करून जमून काय शेतकरी शेवटी काय पर्याय काय? प्रत्येक वर्षी लॉसमध्ये जातो असं काय? शेतकरी बांधव म्हणतायत टोमॅटो लागवड केल्याशिवाय पर्याय नाही। आपल्यासोबत काळवाडीचे शेतकरी। हो नमस्कार। काय परिस्थिती आज? परिस्थिती चांगली आहे, चांगली। ऊन पडले, टोमॅटोला बाजारभाव काय? ते आता उजेड पडला नाही, टमाटाला पण उजेडच पडणार। असे बाजार वाढले का? वाढले थोडी, आवकच कमी झाली। असे काय भाव मागतात आज? मला हायब्रिड आहे 250 आसपास, साऊ 300च्या वरती। आज व्यापारी म्हणतात साऊचे बाजारभाव कमी आणि हायब्रिडचे वाढले। आता ज्यांना साऊ घ्यायचे ते म्हणते साऊची बाजार डाऊन म्हणणार ना, ज्यांना हायब्रिड घ्यायचे ते म्हणणार साऊची बाजार डाऊन म्हणणार। नारायणगावच्या मार्केटमध्ये व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांची फसवणूक करू नका। आवक जरी कमी झाली असली तरी शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळू द्या अशी अपेक्षा आहे। या ठिकाणी जरा आपण गर्दी पाहतोय, पाहूया काय भाव विक्री होते, काय भाव मालाची विक्री होते, शेतकऱ्याला काय अपेक्षा आहे। माल खूप चांगला आहे, गर्दी झालेली पाहायला मिळते। 240 रुपये नाही कमी तो वरून खाली आहे। मीडियमचं
मीडियम बाबत नमस्कार. कुठली व्हरायटी आज अरे काय भाव मागतात? 250-200. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज 4 नोव्हेंबर 2025 रोजी टोमॅटोची आवक कमी आहे. बाजारभाव त्या मानाने वाढायला पाहिजे परंतु वाढलेले दिसत नाही. साहेब नमस्कार. हो सर नमस्कार. काय परिस्थिती आज? साहेब चांगली चांगली. हायब्रिड 250-240 जाते, 300-350 जाते. काही व्यापारी म्हणतात साऊथचे बाजारभाव कमी झाले आणि इतर व्हरायटीचे वाढले. साऊथचे बाजारभाव चांगले. आता व्यापारी वेगवेगळी मतं सांगतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं मार्केटिंग करत असतो. टोमॅटोच्या बागा उलगत आल्यामुळे थोडेसे बाजारभाव कमी झालेले पाहायला मिळत आहेत. बऱ्याच दिवसानंतर आज काशिद साहेब नमस्कार. हो काय परिस्थिती आज? हो कमी बाजारभाव 250-300 रुपये. माल एक नंबर आहे. शेतकरी पण एक नंबर आहे. ते म्हणतायत आता ऊन पडलंय, प्रकाश पडलाय, बाजारभाव पण वाढतील. शेतकरी बांधव हा आशावादी आहे. आपल्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा असते. सध्या आवक खूप कमी आहे. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला बाजार जास्त मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते. परंतु तशी ती अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. नारायणगावचं टोमॅटो मार्केट शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत असतं. परंतु सध्या मिळत असलेल्या बाजारभाव आणि ही परिस्थिती पाहता शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. जगाचा पोशिंदा हा आपण म्हणतो परंतु त्याच्या अडचणी मात्र कमी होताना दिसत नाही. काय तुम्हाला सांगायचं? काय भाव देतात? 300 रुपये पर्यंत. 300 रुपये. कुठली व्हरायटी? शाहूचं घेतलं 300 रुपये. साऊथ 300 रुपये. मेघदूत मेघदूत एक गाडी घेतली 250 रुपये. चांगला अभिमान आरेमान 150-200 रुपये. बाजारभाव वाढतील. हा वाढतील आता माल कमी झाले. माल कमी झाले, बाजारभाव वाढतील. नांदेड साहेब नमस्कार. आज 4 नोव्हेंबर 2025. काय टोमॅटोची परिस्थिती? टोमॅटोचा आज जरा बाजार करंट आहेत. काय बाजारभाव? 300-350 रुपयापर्यंत साऊ झाले. 300-350 साऊ. आणि इतर व्हरायटी 1008 आरेमान 200-250 रुपयापर्यंत झाले मॉलचे माल. अच्छा. आणि जर थोडं त्याच्या खालच्या दर्जाचे माल 200-150 रुपयापर्यंत आहेत. मेघदूत पण त्याच भावात 150 ते 200 रुपये. आज शेतकरी कमी आणि व्यापारी जास्त बाजारात अशी रेंज. शेतकरी कमी आणि व्यापारी जास्त. बाजारभाव वाढतील. बाजारभाव वाढलेलेच आहात. अच्छा वाढलेलेच आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय टोमॅटोची आवक कमी झालेली असली तरी बाजारभाव म्हणावे असे वाढलेले नाहीत. शेतकरी बांधवांना अधिकचे बाजारभाव मिळावे अशी अपेक्षा अवास्तव नाही तर ती वास्तव आहे. परंतु सध्या मिळत असलेले बाजारभाव, शेतकऱ्याची असलेली परिस्थिती आणि व्यापारी बांधवांकडनं शेतकऱ्यांच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा असते. शेतकरी बांधव आपले टोमॅटो खाली करतायत. व्यापारी बांधवांकडनं माल घेताना खाली करताना बाजारभाव तोच असायला हवा अशी अपेक्षा असते. सध्याची परिस्थिती आपण पाहते. टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो शेतकरी खाली करतात. चांगल्या प्रतीचा माल असतो आणि या चांगल्या प्रतीच्या मालाला बाजारभावही चांगला मिळायला हवा अशी बळीराजाची अपेक्षा आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळत राहील अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. कुठून आले? होतूर कुठली व्हरायटी मिळाली? साऊ काय भाव मागतायत? दिले 300 रुपये. 300 रुपयांनी दिले. किती लागवड आहे? आपण आहे 1 एकर. काय यंदाचा सीझन कसा गेला? यंदा काय फेल गेला का? फेल गेला. किती खर्च येतो एकरी? इकडे येतो 70-80 हजार. बिबट्याची काही समस्या आहे का? भरपूर बिबटे. भरपूर बिबटे. काय शासनाकडून काय अपेक्षा? काय त्यांचा बंदोबस्त करावा. बंदोबस्त करा. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 4 नोव्हेंबर 2025 रोजी टोमॅटोची आवक कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी 4 नोव्हेंबर 2025 रोजी टोमॅटोची आवक साधारण 5 ते 6 हजार पेक्षी झाली. बाजारभाव साऊ आणि मेघदूत या व्हरायटीला 250-300 रुपयाचा बाजारभाव मिळतो. काही ठिकाणी साऊचे बाजारभाव काही व्यापारी कमी झाल्याचं सांगतात, काही व्यापारी वाढल्याचं सांगतात. सध्याची आवक आणि बाजारभाव पाहता शेतकरी बांधवांना टोमॅटोचे बाजारभाव अधिकचे वाढतील अशी अपेक्षा होती आणि आहे. परंतु सध्या होणारा टोमॅटोचा
आवक आणि मिळणारे बाजारभाव शेतकरी पूर्णपणे आत्महत्येमध्ये आहे. यंदाचा सीझन शेतकऱ्यांच्या तोट्यामध्ये गेलेला आहे. जगाचा पोशिंदा आपण बळीराजाला म्हणतो, परंतु त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारकडून म्हणावाशी दखल घेतली जात नाही आणि त्याचा फटका शेतकरी बांधवांना या ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्या बिबट्याचा प्रादुर्भाव मोठा आहे, त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. शेतकरी बांधवांना टोमॅटो तोडणी करत असताना स्वतःची देखील काळजी घ्या आणि दूरवरून टोमॅटो विक्रेते या ठिकाणी असताना स्वतःला सुद्धा जपा. शेवटी आपण जगलो तर पुढे काय करू शकतो. शेतकरी बांधवांनो, यंदाचं टोमॅटोचं सीझन खरोखरच अडचणीचं गेलेलं आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे. सतर्क राहा, काळजी घ्या, आलेल्या परिस्थितीला सामोरे जा. भविष्यकाळामध्ये बाजारभाव वाढतील असं शेतकरी यांना व्यापारी सांगतात. आता बघूया प्रत्यक्षात व्यापारी बांधव बोलतात तसं होतंय का, बाजारभाव वाढतायत का. टोमॅटो नाशिवंत माल आहे. इतर ठिकाणची जर आवक वाढली तर बाजारभाव वाढतायत, परंतु व्यापाऱ्यांनी 2 रुपये आपला नफा कमी करून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये 4 पैसे अधिकचे कसे टाकता येईल याबाबतचा विचार व्हावा अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विनर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.